हॅलो, स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर। आज आपण इथे पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज। खूप सुरेख असं ब्लाऊज आहे। नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण कटिंग आणि शिलाई। या पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज असं कटिंग करायचं आहे। तुम्ही बघू शकतात, मी ते डिझाइन काढून घेतलेले आहे। सेम आपण असं ब्लाऊज कटिंग करून शिवणार आहोत। बेल्ट कट ब्लाऊज आहे, लेहंगावरचं ब्लाऊज। आणि इथे आपण ब्लाऊजची मापं लिहून घेतलेली आहेत। ब्लाऊजची माप आहेत, ब्लाऊजची उंची आहे 15 इंच, छाती 36, कमर घेर 30, शोल्डर 14 इंच, पुढचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा 5.5 आणि मुंडा घेर 15। आपण शिवलेस हे ब्लाऊज बनवणार आहोत। आता याचा डायग्राम कसा काढायचा, आपण ब्लाऊजची डिझाइन तयार करून घेतलेली, तर कटिंग कसं करायचं ते बघूया। आपण ही डिझाइन पूर्ण कटिंग आणि संपूर्ण शिलाई पाहणार आहोत। नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। इथे मी पेपर घेतलेला आहे। आता ह्या व्हाईट पेपरवर मी तुम्हाला इथे डायग्राम बनवून दाखवणार आहे। मापं आपण समजून घेतली, आपण मापं काय काय लिहिलेली आहेत ते। आधी आपल्याला घ्यायची ब्लाऊजची उंची। ब्लाऊजची उंची 15 इंच आहे, त्याच्यात आपण 1.5 इंच मिळवणार आहोत। आणि ही ब्लाऊजची उंची जास्तच घ्या, म्हणजे ब्लाऊज छान दिसतो। साडीवरचा जो आपला ब्लाऊज असतो त्याच्यापेक्षा या ब्लाऊजची हाईट जास्त घ्यायची, कारण लेहंगावरचं ब्लाऊज आहे ना, म्हणून याची हाईट जास्त घ्यायची। आता 15 इंच उंची आहे, तर आपल्याला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। किती? 1.5 इंच। तर आपण 15 घेतले, 15 मध्ये आपल्याला 1.5 टाकायचे आहेत, म्हणजे 16.5 इंच आपली उंची झाली। इथे घेतली मी ब्लाऊजची उंची। ब्लाऊजची उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर, कारण मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते, याची थेरी वगैरे मी तुम्हाला देत नाही। तुम्ही डायरेक्ट बघा मी कशा पद्धतीने 36 साईजचा हा डिझाइन पेपर कटिंग करते। आता शोल्डर आपल्याला इथं 14 दिलेली, कारण मी अंगावरचं माप घेतलेलं होतं, तर पूर्ण शोल्डर तिची 14 भरलेली। आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि शूलेस ब्लाऊज आहे, म्हणून आपण शोल्डर इथे 5.5 इंच ठेवणार आहोत। इथे मी शोल्डर घेते 5.5 आणि इथे मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच, कारण शिवलेस आहे ना, म्हणून आपण इथे 5.25 इंच मुंडा ठेवला। मुंडा झाल्यानंतर इथं आपल्याला घ्यायची छातीची घडी। छाती किती आहे? 36। 36चे आपल्याला 4 भाग करावे लागतात घडी ठेवण्यासाठी, डबल घडी ठेवण्यासाठी। छाती किती? 36 असल्यामुळे त्याचा चौथा भाग 9 इंच येतो, आणि प्लस त्याच्यात आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मिळवायची आहे, म्हणजे 10.5 इंचाची आपली ही घडी झाली। आता इथे आपण हा बॉक्स तयार करून घेऊया। इथे आपली छातीची घडी झाली, शोल्डरही झाला आणि मुंडाही झाला। आता गळ्याची रुंदी घेण्यासाठी 2.5 इंच घ्यायची। आणि पुढचा गळा आहे 6 इंच। गळ्या रुंदी घेऊन झाल्यानंतर आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे। पुढचा गळा किती आहे? 6 इंच। आणि इथे आपण गळ्याला आकार देणार आहोत पानगळा। पानगळ्याचा जर आकार तुम्हाला व्यवस्थित देता येत नसेल तर काय करायचं, असा चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा। चौकोन बॉक्स करून असं चौकोन बॉक्स करायचा, आणि मग नंतर त्याच्या आतमध्ये गळ्याचा आकार द्यायचा। चौकोन बॉक्स करून दाखवते आणि त्याच्यात आकार देऊन दाखवते। इथे मी चौकोन आखून घेतलेला आहे। आता पुढच्या गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। इथे मी हा गळ्याचा आकार दिलेला आहे। आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा? मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथून 1 इंच घ्यायचं आहे। किती? 1 इंच। शोल्डर पट्टी शिवून आपल्याला किती पाहिजे? 2 इंचाची पाहिजे। हे बघा 2 इंचाची पाहिजे, तर आपण एक्स्ट्रा अर्धा इंच घेणार शिलाईसाठी। तर मी इकडून या साईडनं कमी करून घेतले। हे बघा, इकडून मोजून घेतलं, म्हणजे इकडे आपलं हे कमी झालं। किती घेतले मी? 2.5 इंच घेतले, कारण शिवून आपल्याला 1.25 पर्यंत पाहिजे।
आता इथून हा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. ही शोल्डरची पट्टी काय केलं आपण, इकडून कमी करून घेतलं, इथून मी कमी करून घेतलं. किती कमी केलं आपण, अर्धा इंच कमी करून घेतलं आहे. आता खालची डिझाईन बनवण्यासाठी इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहेत. किती, 2.5 इंच. जर आपल्याला 2 इंचाची जरी पाहिजे ही पट्टी ना आपण कमी सुद्धा करू शकतो. हे बघा, ही पट्टी, ही डिझाईनची जी पट्टी आहे ही मधली, ही तुम्ही अजून कमी करू शकतात. आपण इथे शिवून 2.5 इंचाची ठेवलेली आहे. जर कस्टमरचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे ती 2.5 इंचाची ठेवलेली. तुम्हाला जर अर्धा इंच कमी करायचं असेल तर करू शकतात. खूप सुरेख असे ब्लाऊज दिसतं. आता इथे मी 2.5 इंच ठेवणार. किती, 2.5. त्यानंतर आपल्याला ह्या साईडला किती ठेवायचे, 5 इंच. इथून हा आकार मी स्केच घेतलेला आहे ना, तर माझा आकार इथे थोडासा मागे पुढे होऊ शकतो, म्हणून मी इथे चॉक घेतलेला आहे. हे बघा, म्हणजे मी इथे इथून आपण गॅप ठेवणार आहोत 2.5 इंच. किती, 2.5. 2.5 इंच ठेवून आपण इथे देणार आहोत हा राऊंड शेप. ही डिझाईन काढून घेतलेली आहे. इथे आपण हा डायग्राम काढून घेतलेला आहे, म्हणजे पुढचा भाग अगदी इथे कंप्लीट झालेला आहे. आणि मुंड्याचा आपण इथे एकच आकार दिलेला आहे, कारण सिवलेस ब्लाऊज असल्यामुळे काय केलं आपण इथे मुंड्याचा एकच आकार दिला. आणि इथे पुढच्या गळ्याचा आकार दिलेला आहे. मागच्या गळ्याचा आकार आपण इथं काढलेला नाही आहे. इथे आपण पुढचा भाग आधी कटिंग करून घेऊया. इथे सिंगल भाग कटिंग करून घेणार आहे. पुढचा भाग वेगळा आणि मागचा भाग वेगळा. हा पेपर असा खोलून घेतला. आणि इथून हा भाग सरळ आहे, कारण इथे आपल्याला आतमध्ये पट्टी लावावी लागते ना, म्हणून हा भाग इथला सरळ आहे. सिंगल आहे ना, हा भाग आपण सिंगल केलेला आहे. डबल झाल्यावर हे बघा अशा पद्धतीने येईल. समजलं का तुम्हाला. मी आहे तसं इथे आखून घेतलं. हे बघा, शोल्डर मी असं शोल्डरच्या इथे मी इथं निशाण लावून घेतलेले आहे. मागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्या. इथे मागचा गळा फक्त कस्टमरचा 5.5 इंचाचा आहे, गोल गळा. आणि एखाद्या 36 साईजचं माप जर तुम्हाला आलं, अशीच डिझाईन जर ह्याच मापाची आली तर तुम्ही हे ठेवून ब्लाऊज कटिंग करून शिवू शकता. चला तर मग आता आपण बघूया ब्लाऊजवर संपूर्ण कटिंग आणि संपूर्ण शिलाई. आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आधी आपण अस्तरच्या कपड्यावर ठेवून पॅटर्न जसा आहे तसंच आखून घेणार आहोत. आणि इथे नेटचा कपडा, सॉटन कपडा आणि अस्तरचा कपडा असे 3 कपडे लावून आपण इथे हे ब्लाऊज शिवणार आहोत. हा पाठचा भाग आपण इथे तयार करून घेणार आहोत आधी. आणि पाठचा गळा हा गोल गळा आहे. इथे मी गोल गळा आखून घेते. आणि गोल गळा हा लहान गळा आहे, एकदम 4-4.5 इंचाचा हा पाठचा गळा आहे. आपण हे अस्तर कटिंग करून घेऊया. आणि अस्तर कटिंग कसं करतोय ते व्यवस्थित तुम्ही बघा. डबल फोल्ड कपडा करून आपण हे अस्तर कटिंग करून घेतलेला आहे.
हा पाठचा भाग झाला आपला. आता इथे पुढचा भाग आपण आहे तसा आखून घ्यायचा आहे, वाढवायचा नाही आहे. आणि बंद घडी असेल ना तिथे आपण पुढचा भाग ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे. आणि हा खालचा जो पॅटर्न मी ठेवला हा सुद्धा बंद बाजू ठेवून मगच कटिंग करून घ्यायचा आहे. इथे आपण हा पुढचा भाग कटिंग करून घेतला. आता जो शायनिंगचा कपडा आहे त्याच्यावर आपण हे अस्तर ठेवून कटिंग करून घेणार आहोत. हा आहे तसंच कटिंग करून घ्यायचं. थोडं मी साईडला जास्त घेतलेलं आहे कारण कपडा कमी जास्त होतो ना, म्हणून मी तो कपडा थोडा जास्त घेतलेला आहे. आणि आपण इथे नेटही कटिंग करून घेतलेला आहे. आता इथे काय केलं मी, नेट, सॉटन कपडा आणि अस्तर असं एकत्र ठेवून मी हे शिवून घेतलेलं आहे. म्हणजे मागचा गळा हा मी तयार करून घेतलेला आहे. आधी काय केलं, अस्तर ठेवला, नंतर त्याच्यावर सॉटन कपडा, मग आपलं हे नेट ठेवलेलं आहे. असं आपण हे तयार करून घेतलं आहे. इथं मी मागचा भाग हा तयार करून घेतलेला आहे. संपूर्ण गोल गळा शिवून मी पलटी केलेला आहे. आणि हे अस्तर आणि जो पुढचा भाग आहे, पुढच्या भागाला मी सॉटन कपडा लावलेला आहे, अस्तर लावलेला नाही आहे. आणि जी आपली खालची डिझाईन होती त्यालासुद्धा मी अस्तर लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याला बनवायची पायपिंग, संपूर्ण ब्लाऊजला पायपिंग आपण करणार आहोत, म्हणून इथे मी डोरी पायपिंग तयार करून घेते कपड्याचीच. म्हणजे जो सॉटन कपडा आहे ना शायनिंगचा, त्या कपड्याची मी इथे डोरी बनवून घेत आहे. आणि पायपिंग डोरी मिळते, ही जी डोरी असते ना ती मिळते. आणि ती घेऊन आपण इथे बारीक आणि डोरी घेतली ना तर बारीक डोरी घ्यायची, म्हणजे पायपिंग खूप छान येते. आणि या ब्लाऊजला कपड्याचीच डोरी आपण मॅचिंगची डोरी बनवून घेतलेली आहे, हे बघा. आणि डोरी बनवण्यासाठी दाब जो असतो ना आपला, तो सिंगल दाब घ्यावा लागतो. मग इथे डोरी आपण तयार करून घ्यायची, दाबा चेंज करावा लागतो. इथे मी पूर्ण डोरी बनवून घेतली कारण संपूर्ण ब्लाऊजला आपल्याला डोरी लावायची आहे. इथे संपूर्ण डोरी लावून घ्यायची आधी पूर्ण, कारण या नेटला मी फक्त सॉटन कपडा जॉईन करून घेतलेला आहे. आणि या गळा मागे पुढे होता ना, तर याला मी व्यवस्थित असं शेप देऊन कटिंग करून घेते. जो मागे पुढे कपडा आहे ना तो कटिंग करून घेते. इथे आपण काय केलं आहे, फक्त सॉटन कपडा लावलेला आहे. ते पायपिंग लावायच्या आधी आपल्याला हे अस्तर घ्यायचं आहे. अस्तर सेम कटिंग करून घेतलेले आहे. मी 4.5 इंचावर अशी लाईन खेचून घेतली आणि तिथे 4.5 इंच मधोमध घेऊन मी हे कप्स बसून घेणार. इथे अस्तरवर शिवून घ्यायचं आहे. अस्तरवर कप्स व्यवस्थित असं बसून घ्यायचे. कारण जो पुढचा भाग आहे आपण त्याला नेटच्या कपड्याला सॉटन कपडा लावलेला आहे. पायपिंग लावायच्या आधी आपण इथे हे तयार करावं लागतं आपल्याला. आता हे तयार झालेलं आहे. आणि जो आपला नेट आणि सॉटनचा आपला पुढचा भाग जो तयार झालेला आहे त्याच्यावर बघा, हे अस्तर ठेवायच्या आधी आपण इथे पायपिंग करून घेणार आहोत. आणि पायपिंग करताना एक दाब लागतो आपल्याला मशिनीचा, तेव्हाच व्यवस्थित अशी पायपिंग तयार होते. आपण अस्तरचा भाग ठेवायच्या आधी इथे पायपिंग, आपण जी पायपिंग लेस बनवून घेतलेली आहे ती लावून घेणार आहोत. ती लावून झाल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे आपण बनवून घेतलेला आहे कप्स लावून जो अस्तर लावून आपण हा भाग बनवून घेतला आहे तो त्याच्यावर ठेवायचा आहे. हे बघा, व्यवस्थित बघा म्हणजे मी कसं ठेवलं आहे ते. आणि अशी पायपिंग मधोमध दिसते आपल्याला. आणि कट लावा म्हणजे व्यवस्थित आपली पायपिंग पलटी होते. चुरगडी येत नाही तिथे. आता पायपिंग लावून झाल्यानंतर मी तिथे कट केले. आणि हे बघा शोल्डर मी आपण इथे हा जो अस्तरचा भाग आहे कप्स लावून जो आपण तयार केलेला आहे तो इथे पूर्ण ठेवून शिवून घेणार आहोत.
व्यवस्थित असं कपडा तिघं कपडे आपल्याला अगदी व्यवस्थित असं ठेवून शिवून घ्यायचे. कारण त्याला पायपिंग दोरी असल्यामुळे एकच दाब हा आपल्याला मशिनीचा लागणार आहे, तेव्हाच अगदी व्यवस्थित शिवलं जातं. इथे आपण पूर्ण गळ्याला लावून घेतलेलं आहे आणि इथे कट लावून घ्यायची आणि जो जास्तीचा कपडा आहे तोही कटिंग करून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग आपली व्यवस्थित दिसेल. इथे मी जास्तीचा कपडा कटिंग करून घेतला आणि याला आपण पलटी करून देणार आहोत. हे बघा, व्यवस्थित असं आपला हा पुढचा भाग तयार झालेला आहे. पायपिंग खूप छान आलेली आहे. इथे आपण हा भाग तयार करून घेतलेला आहे आणि हा जो खालचा भाग आहे पट्टीचा तोही आपण तयार करून घेऊया पायपिंग लेस लावून. वरून ठेवायची. पायपिंग करताना अगदी व्यवस्थित असं पायपिंगच्या कडेला शिलाई चालवायची, म्हणजे व्यवस्थित आपली पायपिंग एकसारखी येते. आतमध्ये दुमडून घ्यायचा तो कपडा, डबल फोल्ड करायचा आणि त्याला आतमध्ये दुमडून शिलाई लावून घ्यायची आहे. बघा किती सुरेख अशी आपली बारीक पायपिंग दिसते इथे. हा कपडा जो आहे ना पायपिंगचा तो असा आतमध्ये दुमडून वरून शिलाई लावून घ्यायची आहे. खालच्या साईडने आपण पायपिंग लावून घेतली आणि वरच्या साईडने आपल्याला पायपिंग लावून घ्यायची आहे. आणि पायपिंग दोरी करताना जो पायपिंगसाठी आपण कपडा कटिंग करतो ना तो क्रॉस कटिंग करायचा, म्हणजे व्यवस्थित आपली अशी पायपिंग येते. इथे आपण दोघं साईडला पायपिंग पट्टी लावून घेतलेली आहे. दोघं भाग तयार झाल्यानंतर इथे मी बटन पट्टी बनवून घेतलेली आहे, कारण हा बटन पट्टीचा जो भाग आहे तो पॅक असणार आहे, कारण आपल्याला हा पुढचा भाग असा त्याच्यावर ठेवून पॅक करून घ्यायचा आहे. फोल्ड करून मी इथे पट्टी तयार करून घेतली. एक भाग शिवून घेतला आणि हा दुसरा भाग आपण त्याच्यावर ठेवून असा पॅक करून घेणार आहोत, म्हणजे इकडची पायपिंग व्यवस्थित दिसते आणि तिकडची पायपिंग अगदी व्यवस्थित दिसते. इथे आपण हे दोघं भाग शिवून घेतलेले आहेत. खूप सुरेख असा आपला हा पुढचा भाग इथे दिसतोय. व्यवस्थित अशी पक्की शिलाई आपल्याला इथं लावून घ्यायची आहे. शिलाई व्यवस्थित लावून घ्या, म्हणजे उसवणार नाही. इथे आपण व्यवस्थित असं शिवून घेतलेलं आहे. हा खालचा भागही आपण इथे फिटिंग करून घेणार आहोत. वरून ठेवायचा आणि अशी आपण ही फिटिंग करून घेणार आहोत. जर डायरेक्ट फिटिंग तुम्हाला जमत नसेल, हे बघा शिवल्यानंतर हा भाग आपला असा दिसतोय. आता खालची पट्टी आपण इथे लावून घेणार आहोत. कस्टमरला जर जास्त ओपन पाहिजे असेल तर जास्त ओपन ठेवा. जो ओपनचा भाग आहे हे किती ओपन ठेवायचं ते कस्टमरला आपण व्यवस्थित विचारून मग त्याप्रमाणे हे ब्लाऊज शिवायचं. व्यवस्थित असं समजून घ्या.
इथे मी शोल्डर जोडून घेतलेला आहे। शोल्डर जोडून आपण इथे व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे। आपण इथे चेन लावून फिटिंग करून घेणार आहोत आणि फिटिंग करताना जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे ते 1.5 इंच इकडे 1.5 इंच तिकडे 1.5 इंच असं बघून इथे निशाण करून घ्यायची आणि फिटिंग करून घ्यायचं। अगदी परफेक्ट फिटिंग येतं ब्लाऊजची। हे बघा जो गॅप आहे आपला, जर तुम्हाला जास्त ठेवायचं असेल तर जास्तसुद्धा ठेवू शकतात। खूप सुरेख असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे। इथे फिटिंग करताना बघा असं फिटिंग करायचं। छाती 36 असल्यामुळे 9 इंच आपण इथे घेणार आणि एक्स्ट्रा 2 इंच घेऊन आपण इथे फिटिंग करणार। मुंडाई अगदी व्यवस्थित असं मोजून आपण इथे फिटिंग करून घ्यायचे ब्लाऊज। आणि चेन लावण्यासाठी मी इथे वरून 3 इंच घेतलेले आहेत। तिथून 3 इंच घेऊन आपण मध्ये गॅप केला आहे आणि अशी आपण इथे चेन लावून घेणार आहोत। निशाण लावून घ्यायची आधी। चेन लावण्यासाठी आधी वरती फिटिंग करून घ्यायचं। 2.5 इंच किंवा 3 इंच घेऊन आपण तिथे फिटिंग करून घेणार आहोत। आणि इथे मी फिटिंग करून घेतलेले ब्लाऊज आणि चेन बसवायची। चेन बघा सरळ शिलाई लावायची म्हणजे व्यवस्थित अशी फिटिंग होते आपली। या ठिकाणी ब्लाऊज फिटिंग तयार झालेला आहे आणि कस्टमरने सांगितल्याप्रमाणे मी ती बाहीसुद्धा लावली। हा शिवलेस ब्लाऊज आहे पण इथे बाही तिने लावायला सांगितली म्हणून मी इथे बाहीसुद्धा लावलेली आहे। नेटची बाही। खूप सुरेख असा आपला इथे ब्लाऊज तयार झाला। तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला आणि जर समजला नसेल तर पुन्हा बघा। आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मी इथे पूर्ण शिवण क्लासबद्दल व्हिडिओ टाकत असते आणि जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास पूर्ण करायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हा इथे फ्री कोर्स आहे, अगदी फ्री कोर्स आहे। नक्की तुम्ही आपल्या या चॅनलचा लाभ घ्या। भेटूया मग आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये।